चला तर सगळ्यांनो गोडाधोडाचे पदार्थ बनवायचे आहेत आणि पांढरा शुभ्र चव हवा आहे तो देखील ओल्या नारळांपासून. चला तर खास रेसिपी तुमच्यासाठी. तर काय करायचं, नारळ फोडून घ्यायचे, त्यानंतर आतला जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर काळा भाग जो वरचा असतो नारळाचा तो कसा काढायचा, तर त्यासाठी आपण एक छोटी किसणी इथं वापरलेली आहे, अगदी छोटी. आणि ती कशी वापरायची, त्यातला वरचा काळा भाग कसा काढायचा आणि ते देखील मिनिटातच आपण इथं हा नारळाचा वरचा काळा भाग काढून घेणार आहोत आणि पांढरा शुभ्र असा आपण इथं नारळ काढून घेणार आहोत. मस्त असं त्याचे काप करायचे, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. पूर्ण आहे असं बारीक करून घ्यायचं आणि एकदम बारीक आपण पांढरा शुभ्र असा नारळाचा चव जो आहे तो आपण इथं काढून घेणार आहोत. डिटेल रेसिपीसाठी खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, म्हणजे फुल व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. हा पांढरा शुभ्र चव कसा काढला, हा डिटेल रेसिपी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, नक्की सांगा. आणि अशाच गोडधोड पदार्थांसाठी कोल्हापुरी